भाऊ पाध्ये यांची कादंबरी अग्रेसर. प्रकरण 16. मी फार रमले होते या आर्टिस्ट लोकांच्या मध्ये. मी इतके वाईट दिवस काढले, पण आता मात्र मला हवं ते मिळालं होतं. फार मस्त माणसं होती राजाकडे येणारी. काय काय एकेकाकडे कला होती. एक दिवस एक फॉरेनर बाई आमच्या ऑफिसमध्ये आली. आपल्यासारखी साडीबिडी नेसलेली, कुंकू, बांगड्या, वेणी, सर्व काही आपल्यासारखं. आणि तिने आपल्याबरोबर तंबोरा आणला होता. तिने शास्त्रीय गाणं म्हणून दाखवलं. ती बल्लाळकडे इंडियन म्युझिक शिकत होती म्हणे. कमाल आहे नाही? फॉरेनर बाईने इंडियन म्युझिक म्हणायचं तंबोरा लावून. म्हणजे मी खूप टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. राजा नुसताच हसला. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, यू लाईक इट? येस. लुक राजा, शी लाईक इट. आणि ती खो हसली. मग माझ्याकडे तंबोरा देऊन म्हणाली, यू सिंग, कम ऑन. आय नॉट सिंग क्लासिकल. कम ऑन, सिंग समथिंग. तिचा आग्रहच पडला. मी राजाला म्हणाले, मला क्लासिकल गाणं येत नाही. पण मी म्हणाले, हवं तर सिनेमातलं म्हणेन मी. व्हॉट शी से? ती म्हणाली, आय सिंग फिल्म सॉन्ग. ऑल राईट. यू आर लता मंगेशकर. नो, लता मंगेशकर इज बिग सिंगर. आय एम नॉट बिग सिंगर. मग मी जिनेवाले गाणं म्हणून दाखवलं. त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. खरंच मजा वाटली मला. इतका आनंद झाला होता. कारण का माहीत आहे? मी एका फॉरेनर बाईशी आज बोलू शकले. मुळीच घाबरले नाही तिला. मला वाटलं, आपण इतक्या फॉरेनच्या बाईबरोबर बोलू शकतो तर आपण कुणालाही जबाब देऊ शकू, असा मला स्वतःचा विश्वास वाटू लागला. म्हणून मी तिच्याशी दोस्ती करायचं ठरवलं. मी तिला विचारलं, यू आर मॅरिड? ती म्हणाली, नो. मला तिच्याविषयी फारच समजून घ्यायची इच्छा होती. म्हणजे तिच्या लग्नाबद्दल, तिला नवरा कसा हवा याच्याबद्दल. मला तिच्याबरोबर क्रिएटिव्ह सेंटरवर जायची संधी मिळाली. मी काही ती सोडली नाही. मी जरी तिच्याशी मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये बोलत होते तरी मुळीच घाबरत नव्हते तिला. तिचा स्वभाव अफलातून आहे हे कळलं मला. ती म्हणाली, मला नवरा असा पाहिजे की त्याने मला मारलं पाहिजे. मारलं? हो, मारलं पाहिजे. नवऱ्याच्या हातून मार खायला बरं वाटतं ग वैजू. मला खूप हसू आलं. मी म्हणाले, खरंच तुम्ही मार खाल्लात तर कल्पना येईल तुम्हाला मार किती लागतो ते. मी खाल्लाय मार माझ्या लहानपणी. मला माराची गंमत वाटते. ती गोष्ट आपण करतो. मग तिने माझ्या गालाचं एकदम चुंबन घेतलं आणि म्हणाली, मला तू आवडलीस, खूप आवडलीस. मी खूप लाजले स्वतःशीच. आम्ही क्रिएटिव्ह सेंटरच्या हॉलवर गेलो. काय मस्त हॉल होता. त्याचं वर्णन करताच येणार नाही. केवढा मोठा होता. लाईट कसा मारला होता पौर्णिमेच्या चांदण्यासारखा. आणि भिंतीवर हिरव्या गार वेली सोडल्या होत्या आणि त्या वेलीवर एक पेंटिंग अडकवलं होतं. आणि चारी बाजूंनी डनलॉपच्या खाटा ठेवलेल्या. मला वाटलं मी हॉलमध्ये आले आहे की स्वर्गात आले आहे. त्यात एक फॉरेनर बाई एका बेकार दिसणाऱ्या दाढीवाल्या इंडियन माणसाबरोबर इंग्रजीत बोलत होती आणि एका पिंगट दाढीवाल्या उंच रुबाबदार फॉरेनरने नेहरू शर्ट, पायजमा, चप्पल आणि काखेत झोळी असा ड्रेस केला होता आणि तो एका पेंटिंगसमोर उभा राहून किती वेळ ते निरखून पाहत होता.
शेली त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, हॅलो टीम. हाय शेली, तो एकदम रुबाबात म्हणाला. शेलीने त्याची माझी ओळख करून दिली, पण त्याने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि एक हात शेलीच्या खांद्यावर आणि शेलीच्या पेंटिंगवर बोलायला लागला. मला अर्थातच काही समजत नव्हतं त्यांचं बोलणं. त्याच्या हाताचं वजन मात्र फार होतं. मला फार लाज येत होती त्याच्या वागण्यामुळे. मला माहीत आहे, फॉरेनमध्ये कोणीही कोणाच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचं लोकांना काही वाटत नाही, पण आपले लोक काही एवढे पुढारलेले नसतात, त्यामुळे विचित्र वाटत नाही. असं थोड्या वेळात एखाद्याने आपल्या खांद्यावर हात ठेवला म्हणजे माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर चिडलीच असती टीमवर आणि त्याचा इन्सल्ट केला असता. पण मी म्हणाले, आपण काही असे मागासलेल्या विचाराचे नाहीत. आपण कधीही अशा फॉरेनरशी वागताना आपल्या देशाचा विचार केला पाहिजे आणि आपण सुधारलेले आहोत हेच त्यांना दाखवून दिलं पाहिजे. मला जरी त्या फॉरेनर लोकांत विचित्र वाटलं तरी त्याचा फायदा किती झाला मला तो फॉरेनर ताजमहाल हॉटेलसारखा एका मोठ्या हॉटेलात घेऊन गेला. तिकडे म्हणे चिकण्या चिकण्या बायका डान्स करतात. सगळा बँड एका बाजूला ठेवला होता. त्या टायमाला तो चालू नव्हता. टीमने किटलीतून चहा आणि बिस्किटं मागवली. काय सुरेख कपबशा होत्या आणि दुधाच्या वाडग्यावरची जाळी किती छान होती. मी काही न बोलता नुसती चहा पीत बसले होते. आता मला कपाने चहा घेण्याची सवय झाली होती, त्यामुळे हॉटेलात बसायला मला लाज वाटत नव्हती. अमर्शाने टीम आणि शेली यांच्यामधलं बोलणं संपलं तेव्हा मी चान्स घेतला आणि शेलीला विचारलं, यू मॅरिड टीम? नो. टीमला पण माझ्या प्रश्नाचं हसू आलं असावं. यू लव्ह टीम? नो, वी आर ओनली फ्रेंड्स, ती म्हणाली. मी पॅरिसला राहते आणि तो इंग्लंडला राहतो. आम्ही थोड्याच दिवसात परत जाऊ. माझा प्रियकर फ्रान्समध्ये माझी आतुरतेने वाट पाहतो आहे. अय्या, आणि ही इथे टीमबरोबर एकटी राहते नाही. किती फ्री आहेत हे लोक. किती विश्वास आहे हिच्या प्रियकराचा हिच्यावर. आपल्याकडे असे 2 तरुण मुलगा मुलगी एका खोलीत राहिले तर सारी बिल्डिंग त्यांना पाहण्यासाठी हाऊसफुल होईल. पण मला मात्र त्याचं जीवन खरंच आवडलं. म्हणजे त्यांच्यामध्ये असं मानतात की जरी एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीने अनेक संबंध केले तरी त्या मुलाची जी प्रेयसी असेल किंवा त्या मुलीचा जो प्रियकर असेल तोच खरा. म्हणजे तो मुलगा आपल्याच प्रेयसीशी लग्न करणार किंवा ती आपल्या प्रियकराशीच लग्न करणार. माझ्याही आयुष्यात हेच तत्त्व आहे. माझ्या आयुष्यात बॉब आणि श्याम येऊन गेले. त्यांच्याशी मी संबंध केला, परंतु तो खरा संबंध नाही. मी आपलं नर्शाला प्रथमपासून धरून ठेवलं आहे. ते अजून सोडलं नाही. बॉबशी आणि श्यामूशी संबंध परिस्थितीमुळे आला. माझा काही इलाज नाही. आणि राजाशी मी का तशी वागले याचा तुम्ही खोल विचार केल्याशिवाय तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही. तुमच्यासारखे लोक नुसते वरवर पाहतात आणि आपलं मत देतात. हे वागणं चांगलं आहे की वाईट आहे? मी राजाशी का संबंध केला याची कारणं फार खोल आहेत. त्याला जर मी ते सुख दिलं नसतं तर त्याने स्वतःच्या आयुष्याचं बरं वाईट करून घेतलं असतं नक्की. असं म्हणतेस? पण मग तुझा आणि त्याचा संबंध तुटून 1 वर्ष झालं तरी राजा अद्याप जिवंत कसा? राजाला दुसरी कोणी वैजू मिळाली असेल. दुसरी वैजू कशाला? त्यापेक्षा तू त्याला आपली बहीण देण्याचं आश्वासन दिलं होतंस, ते पुरं का केलं नाहीस? अशी कोणी बहीण देतो का? मी
आश्वासन कसलं दिलं, नुसती बोलले. राजा, तू मला सोडशील तर मी तुला माझी धाकटी बहीण देईल. ती फार सुंदर आहे माझ्यापेक्षा. एकूण राजाकडे तू फेकाफेक करत होतीस, पण राजा तुझ्या वर ताण निघाला. त्याने शेलीला पटकावली आणि आता तो पॅरिसमध्ये सुखाने राहतो. तो तुला नेहमी होवर रांड म्हणत असे, हे खरं का? आता खोटं कशाला बोलू? हो. मग तू कसे सहन करत होतीस त्याचे हे घाणेरडे शब्द? मला वाटायचं तो काही सिरियसली बोलत नसावा, पण आता कळलं तो मला पहिल्यापासूनच रांडेसारखा वागवत असे ते. तुझं हे प्रकरण फारच गुंतागुंतीचं आहे. नीट सांग पाहू, काय काय झालं ते. प्रकरण 16 इथे समाप्त. प्रकरण 17 अग्रेसर बहुपाद्य कादंबरी. प्रकरण 17. मी नर्शाला दिलेला 1 वर्षाचा टाईम भरत आला होता. फक्त 2च महिने उरलेले होते. माझ्या हातून अद्यापपर्यंत एकही आगळीक झाली नव्हती. माझी आणि शेलीची ओळख झाल्यामुळे माझा भाव वाढला होता. मी आता कोणाकोणाच्या मध्ये असते हे दाखवावं म्हणून शेलीला स्मिताकडे आणि नाकोदा मॅन्शनमध्येही घेऊन गेले होते. अगदी चांगली जिरली असेल त्यांची. मला एका फॉरेनच्या बाईबरोबर पाहून मी अगदी फुकट गेले आहे असं त्यांचं माझ्याबद्दल मत होतं ना. आता पहा म्हणावं माझी काय लायकी आहे ती. त्यानंतर राजाला गोल्ड मेडल मिळाल्याचं डिक्लेअर झालं होतं. ऑल इंडियामधल्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याने आपलं नाव बोर्डावर काढलं होतं. राजा खरोखर भयंकर डोकेबाज माणूस होता. ॲडव्हर्टाईजमध्ये त्याने काय जोर धरला होता. राजाने आपल्याला मिळालेल्या गोल्ड मेडलबद्दल 2 लोकांना पार्टी डिक्लेअर केली होती. माझ्या हातात त्याने 100च्या नोटा 2 नोटा ठेवल्या आणि म्हणाला, तू खाण्याचं सर्व अरेंज कर. आम्ही थोडीशी ठोकणार आहोत. तो अंगठा तोंडावर उलट धरून दाखवत म्हणाला. राजा मरीन लाईन्सला एका सिंध्याच्या बंगल्यात एका लहानशाच खोलीत राहत होता. त्याचं घर म्हणजे म्युझियम होते. काय काय गोष्टी गोळा केल्या होत्या त्याने. एक पाळणा, एक मोठा रांजण, नक्षीदार भांडी, म्हणजे आपले लोक निरनिराळ्या गोष्टीवर नक्षीचं काम करतात ना, त्या सर्व वस्तू त्याने गोळा करून इतक्या भरल्या होत्या की माणसाला उठा बसायला जागा नव्हती. पार्टीला फार लोक नव्हते. गडकरीबाईही नव्हत्या. फक्त राजाचे दोस्त. शेली होती, टीम होता, बल्लाळ होता. बाकी मी काही सर्व लोकांना ओळखत नव्हते. ती मंडळी पार्टीमध्ये तुमच्या आमच्यासारखी खाण्यावर हात मारत नव्हती. त्यांच्या सारख्या चर्चा चाललेल्या होत्या. एक समोसा खायला ते अर्धा तास घेत होते. त्यांच्या चर्चा इंग्रजीतून चाललेल्या. त्यांचं इंग्रजी पण काय असे, मला त्यातला एक शब्द कळेल तर शपथ. मी आपली नुसती त्यांच्या मागे त्यांनी मी केलेले पदार्थ खावेत आणि माझ्या सुगरणपणाची तारीफ करावी म्हणून लागले होते. अमशाने राजाने रांजणातून 2 बाटल्या काढल्या. काजूची दारू होती ती, एकदम कडक. मला शेलीने ती चाखायला दिली. जणू तोंडामध्ये जळती काडी टाकावी अशी जळजळीत वाटली ती. पण पार्टीतली मंडळी मात्र एक पेग एकेका घोटात पोटात रिता करून पुन्हा ग्लास पुढे करत होती. लवकरच लोकांच्या डोक्यात दारू चढू लागली नि चर्चा बंद पडल्या. यू आर ए बुर्जवा, कबूल आहे तुला? वाईकर चढलेल्या स्थितीतच राजाला गदगदा हलवत म्हणाला, हा गजानन बुर्जवा नाही, हा त्रिवेदी बुर्जवा नाही. शेली आणि टिम वेस्टनर्स ही वैजू. आय डोंट नो व्हॉट शी इज, बट शी इज डेफिनेटली नॉट ए बुर्जवा. बट राजा, यू आर ए कम्प्लीट बुर्जवा. बाईकर राजाला थोपटत म्हणाला, तू सरकारी बक्षिसं मिळवतोस.
एस्टॅब्लिश सोशल ऑर्गनायझेशनने तुला रेकग्निशन दिली आहे. हे रेकग्निशन मिळावं म्हणून तू कॉन्शियसली प्रयत्न केला आहेस. आमच्याशी मैत्री करतोस, दारू पितोस, चरस ओढतोस. हा एक तुझं पांढरपेशा मन झाकून टाकणारा तकलादू बुरखा आहे. खरं म्हणजे तू उपजतच पांढरपेशा आहेस. जगातील इतर इन्फ्लुएन्समुळे आपलं नुकसान होऊ नये यासाठी तू नेहमी स्वतःचं संरक्षण करत आला आहेस. यू हॅव नेवर एक्सपोज्ड युअरसेल्फ टू धी एन्व्हायरमेंट. राजा दारूच्या धुंदीत खदाखदा हसू लागला. मला जरी त्याचं संभाषण समजलं नाही तरी वाईकर त्याला विलक्षण छेडत होता आणि त्यामुळे राजा आतून विव्हळ होत होता हे मला दिसत होतं. मला खूप दया आली राजाची. यू आर कावर्ड, डू यू अँग्री, वाईकर म्हणाला. राजा अधिकच जोराने हसू लागला. मग त्याने दारूची बाटली तोंडाला लावली आणि मोठमोठ्याने गाऊ लागला. ओ दिलवाले, दिल को लगाना अच्छा है फिर भी कभी कभी, फिर कभी कभी. दिल को लगाना अच्छा है फिर कभी कभी. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून साथ दिली. मग तो नाचू लागला. तेव्हा शेली आणि टिम यांनाही स्फूर्ती आली आणि तेही नाचू लागले. नाचता नाचता शेली आणि टिम जवळ आले आणि त्यांनी एकमेकांचं चुंबन घेतलं. मी ते दृश्य मजेत पाहत होते. इतक्यात राजा माझ्याजवळ आला आणि त्याने माझं चुंबन घेतलं. मला काहीच सुचेना, कारण त्या लोकांच्या समोर चुंबनाबद्दल नापसंती दाखवली असती तर ते म्हणाले असते, काय मागासलेली बाई आहे. म्हणून मी काही न झाल्यासारखं दिसण्यासाठी हसले आणि राजाच्या गालाला हात लावला आणि बाजूला जाऊन उभी राहिले. मग माझ्या लक्षात आलं की वाईकर खुणेने राजाला माझ्याजवळ यायला सांगत होता आणि राजा माझ्याकडे रोखून पाहत होता. तो शुद्धीवर नव्हता म्हणून मला त्याची भीती वाटत होती. मी त्याला हातानेच नको नको म्हणून खुणावत होते. प्रकरण 18. त्या पार्टीच्या प्रसंगामुळे शेवटचे 2 महिने कसे जातील असं झालं होतं मला. मी नर्शाच्या ज्या परीक्षेला बसले होते त्या परीक्षेत नक्की पास व्हायचं ठरवलं होतं. मी दुसऱ्या दिवशी कामावर आले त्यावेळी प्रथम राजाला भेटले. तुम्ही पार्टीत माझ्याशी जे वागलात ते चांगलं नाही केलं. काय बिघडलं त्यात? बिघडलं म्हणजे मला आवडत नाही. माझी दाढ खराब झाली आहे. असू दे ग, एका दाढेमुळे काय बिघडतंय? मला तू आवडतेस. तुझं चुंबन घेताना मस्त वाटतं. मी कपाळावरच हात मारून घेतला. मग म्हणाले, नका, माझं कॅरेक्टर तुम्हाला माहीत नाही. तो एकदम चमकून उठला. नक्की नक्की तू बिघडलेली मुलगी आहेस? मला तूच हवीस. मी तुझीच वाट पाहत होतो. तो उत्कंठित झाला होता. मला असं झालं की मी कोठून त्याच्याशी बोलायला गेले. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. मग त्याने एकदम चव्हाणला हुकूम सोडला, मी जरा वैजूबरोबर जाऊन येतो. मला काय करावं हे सुचेना. एक तर तिथून पळून जावं की, पण माझे पाय खिळून राहिले होते. मी पळून गेलेच नाही. चल, राजाने मला हुकूम सोडला. मी त्याच्याबरोबर निघाले. संपली परीक्षा आपली. आपण नापास. आता नर्शाला तोंड दाखवायलाच नको. प्रकरण 18 येथे समाप्त. अग्रेसर भाऊ उपाध्याय.